हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी दुपारी जस्ट घरी आले. आज माझी मीटिंग आहे आणि मीटिंग असल्यामुळे आता मी पटकन घरातली क्लिनिंग करून घेणार आहे. तर पटकन दुपारच्या भरामध्ये मग झटपट अशी क्लिनिंग करायची. तर बघा ना, जॉब पण असतो तसो, त्याच्याशिवाय जॉब सोबत आहे ना घरातली क्लिनिंग पण महत्त्वाची असते, ती करावीच लागते. तर तेच मी आता पटापट करते. इकडे मी मशीनला कपडे लावलेले आहेच. तर ते कपडे होतील तोपर्यंत बाकीचं पटकन मी बाकीचं क्लिनिंग करते आणि कपडे पण सुकत घालते. म्हणजे मला बरोबर 2:30ला मीटिंगला जायचं आहे. तर 2:30 पर्यंत 12 ते 2 तासात मी दुपारच्या भरामध्ये माझी क्लिनिंग कशी करायची तर तुमच्यासोबत शेअर करते. चला आता पटकन माझं घर आवरते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. चला पटकन झटपट कामाला सुरुवात करते. चला मग. तर मी आवरायला घेतला आहे. बेडरूम पासूनच सुरू करते. म्हटलं चला बेडरूम पासून आवरायला सुरू करून देऊ. तर आधी पहिल्यांदा बेडरूम आवरते आणि टॉवेल सकाळचं झालं ना आंघोळी इथंच सर्व टॉवेल वगैरे पडतात. सर्व पसारा इथेच आहे. सर्व वगैरे दुपारच्या वेळेमध्ये 2 तासात मी कशी कामं आवरून घेते. आणि आज तर मला मीटिंग पण आहे. तर त्याच्या आधी मी दुपारीच हे सर्व कामं आवरून जाणार आहे, जेणेकरून मला संध्याकाळी कोणत्याही प्रकारचं काम राहणार नाही. कपड्यांपासून तर सर्व सर्व घरातल्या रूम आहेत ना, त्या सर्व क्लीन करून जाणार आहे. कारण की येऊन मग परत आपल्याला कंटाळा येतो. आपण थोडंसं बसून छान टी वगैरे घेतो आणि स्वयंपाकाची तयारी करतो. म्हणून मग ह्या पद्धतीने नियोजन करते. सकाळी मी स्कूल करून आलेली आहे. स्कूल केली, त्याच्यानंतर लगेच मग ह्या कामांना सुरुवात करते. अजिबात न कंटाळता ही कामं करून घेते आणि सर्व रूम अशा पद्धतीने क्लीन करते. म्हणजे सर्व वस्तू जिथल्या तिथं ठेवते, सर्व व्यवस्थित ठेवून घेते. कपड्यांचा पसारा तुम्हाला माहिती खूप जास्त होत असतो. तर कपडे ना जिथल्या तिथं ठेवले ना तर पसारा हा कमी दिसतो. म्हणून कपड्यांची जागा आपण कपडे कुठं कुठं कोणते ठेवतो त्या ठिकाणी वेळेतच ठेवून दिलेले बरे पडतात. नाही तर इकडे तिकडे कपडे ठेवले ना त्या रूममध्ये खूप जास्त पसारा दिसतो आणि सर्वात जास्त कपड्यांचं घाण पसारा दिसतो. कपडे इथं तिथं लटकून ठेवू नका. त्याने ना खूप रूम खराब दिसतात आणि चांगलं वाटत नाही. आणि एकदम छान मस्त टापटीप रूम दिसायला पाहिजे, सुंदर दिसायला पाहिजे ना तर कधीच तुम्ही कपडे जास्त लटकून ठेवू नका. तर ते वेळच्या वेळी जिथं घड्या करून व्यवस्थित ठेवा. तुम्ही कशात पण ठेवत असाल पण व्यवस्थित घड्या वगैरे असल्या ना तर ते व्यवस्थित दिसायलाही दिसतं. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व कपडे जिथल्या तिथं आवरून दिलेले आहे. आता एकही कपडे वरती नाही इथे. तर सर्व कपड्यांचा जास्त पसारा दिसतो म्हणून ते लगेच जागच्या जागी ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर लगेचच मी ही खिडकी आहे ना क्लीन करून घेतली. आणि जेवढा पण वेळ भेटतो ना त्या वेळेमध्ये व्यवस्थित क्लीन करण्याचा प्रयत्न करा. असं वरवरतीच कामं करून नाही चालणार. कारण की मग तो जास्त पसारा होऊन जातो, जास्त धूळ होऊन जाते, ती आपण एकदम नाही आवरू शकत. त्याच्यामुळे ना वेळेच्या वेळी अशा गोष्टी आवरत जा, जेणेकरून पसारा जास्त दिसणार नाही. तर मी अशा पद्धतीनेच आवरते. तर माझं बेडरूम तर क्लीन झालंच आहे. तुम्ही पाहू शकता मी हॉलमध्ये सुद्धा आता क्लीन करून घेते. आणि तुम्हाला सांगते आपण आहे ना शोपीस आहे ना कधी कधी काढतो पण ते छोट्या गोष्टी असतात ना त्याच्यावर धूळ होऊन जाते आणि ती खूप धूळ जमून जाते. तर ते पण व्यवस्थित वेळच्या वेळी क्लीन करायला पाहिजे. तर मग मी हे सुद्धा आता बघा 2च तास आहे. पण असं नाही की मी फक्त फरची पुसून घेतली, भांडे घासून घेतले, कपडे टाकले, एवढे माझे कामं झाले बस झालं, तसं नाही करत. तर त्याच्याशिवाय मी इतर कामं पण असताना तेवढं आवरून घेते. तर हे शोपीस वगैरे सर्व क्लीन करून घेते. म्हटलं चला हा जो कॉर्नर आहे ना तो माझा खूप जास्त फेवरेट आहे. तर हा कॉर्नर मी आता आवरून घेते पटकन आणि व्यवस्थित इथल्या वस्तू ठेवून घेते. आणि मला खूप जास्त आवडतो हा कॉर्नर. तर इथे व्यवस्थित आता मी सर्व क्लीन करून घेते. धूळ जमले ना तर मला धुळीची एलर्जी आहेच आहे. मला लगेच सर्दी होते. पण ते आवरून आपल्याला वेळ पण कधी कधी भेटत नाही आपल्या कामांपासून. जेव्हा तुम्ही जॉब करतात ना तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की वेळेच्या वेळी कामं करा. घरातलं नाही का तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्या. वेळच्या वेळी ते कामं करा म्हणजे आपल्याला ना प्रत्येक दिवस व्यवस्थित जाईन आणि आपल्याला एकच दिवसासाठी लोड पडत नाही कामांचा. आणि आपण कधी कधी जर एकच दिवस संडेचा दिवस म्हणू की ह्या दिवशी मी काम करेल बाकी आता नाही करणार, तर तो दिवस आहे ना थोडा पण तुम्हाला आराम भेटणार नाही आणि तुमची परत मग चिडचिड होईल. कारण की परत आपले वर्किंग डे सुरू होऊन जातात सोमवार ते शनिवार. त्याच्यामुळे एक दिवस असतो ना तो नीट जाण्यासाठी इतर दिवसाचाही उपयोग करा. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटतो कामांसाठी आपण आवरतोच पण लगेच चालू आपल्या
हाताशी लागणाऱ्या गोष्टी त्या क्लीन करा. दिसणाऱ्या आपल्याला माहिती आहे आपल्याला आपल्या घरातल्या सर्व गोष्टी कुठं कुठं शोपीस ठेवले, कुठं कसं त्या काय करायचं आपल्याला सर्व क्लिनिंग आपल्या घरातली स्वतःची वेगवेगळी असते. असं सर्व गोष्टी आपण टाईम पण ठरलेला असतो. आपल्या जॉबचा टाईम, आपलं घरामध्ये किती वेळ असतो त्या टायमिंगनुसार तुम्ही त्या सर्व गोष्टी आवरा. तर इथं पाहू शकता मी व्यवस्थित सर्व लगेचच्या लगेच आवरण्याचा प्रयत्न करते. असं नाही का फक्त डेलीची जेवढी कामं आहे तीच करते, असं नाही मी कधीच करत. तर इथं छान मस्त तुम्ही पाहिलं बेडरूम तर मी पूर्ण आवरूनच घेतला. आता लगेच हॉलमध्ये पण व्यवस्थित जिथं तिथं सर्व गोष्टी मी आवरून घेत आहे आणि सर्व असं वेळच्या वेळी करते. असं अजिबात नाही करत की मी नंतर करेन, सुट्टीच्या दिवशी करेन, असं मी कधीच करत नाही. जेणेकरून काय आहे तर आपले कामं ना होऊन पण जातात आणि आपल्याला नंतर ना जास्त लोड पण पडत नाही. आणि घर पण छान टापटीप राहिलं ना आपल्याला पण प्रसन्न वाटतं. आणि दुपारची वेळ अशी असते मुलं शांत बसून राहतात, थकलेली असं शाळेतून आली ना तर आपल्याला क्लीन करण्यासाठी खूप छान वेळ भेटतो, बराचसा वेळ भेटतो. कारण की त्या वेळेत आहे ना आपण आपल्याला कोणी डिस्टर्ब न करता आपण कामं करू शकतो. ह्यावेळेस मला दुपारची वेळ खूप जास्त आवडते किंवा मुलं शाळेत गेले ती वेळ आवडते. कारण की त्या वेळेमध्ये ना खूप छान घरातली क्लिनिंग होते, आपल्याला हवी तशी क्लिनिंग होते. आता दोघं पण मुलं आलेले आहे, ते एकदम छान मस्त बसले टी व्ही लावून, तर त्याच्यामुळे अजिबात मला डिस्टर्ब करत नाही आहे. तर म्हणून माझी खूप लवकर जास्त कामं होऊन गेली आणि खूप तुम्ही पाहिलं कितीतरी 2 तासामध्ये मी कामं आटपली. तर इथे छान मस्त आता मी सर्व घर झाडून घेतलं, सर्व शोपीस जिथं जिथं ठेवलं ते सर्व पुसून वगैरे व्यवस्थित करून घेतलेले आहे आणि इथं आता सर्व लादी पुसून घेते. लहान मुलं असले का लादी ही ना रोजच्या रोज पुसली गेली पाहिजे. कारण की मुलं ना काही उद्योग करत असतात, खेळता लोळता खाली पडलेलं कधीतरी ते खातंसुद्धा, म्हणून आपली क्लीन झाली पाहिजे. त्याच्याशिवाय मी बाथरूमसुद्धा घासून घेतलं आहे आताच, तर ते काही दाखवलं नाही एवढं. आणि लगेच मी इथं पण गॅलरी क्लीन करून घेतलेली आहे. आता कपडे झालेच होते तर लगेच कपडेसुद्धा इथल्या इथं आता टाकून घेते. गॅलरी पण मस्त छान ऊन आलेलं आहे आणि इथं छान झाडांना पण पाणी घालून दिलेलं आहे. मस्त छान तुम्ही पाहू शकता, झाडं पण खूप भारी वाटतंय तिथे. तर तुळस तर खूप मोठी झाली जास्त. तर आता इथं पटकन मी कपडे टाकून घेते. मेन म्हणजे ना कपड्यांचा पण खूप जास्त पसारा असतो आणि आता मुलांचे कपडे असतात लहान चालूच असतात सर्व खराब करायचं, हे त्या आद्विकचे जास्त खराब होऊन जात राहतात, सारखं त्याचं चालूच असतं कपड्यांचं. मग मी लगेचच्या लगेच आता हे कपडे झाले म्हटलं चला टाकून घेऊ. कसं माझी मीटिंग राहील, किती वेळ होतो काय होतो ना आपल्याला माहिती नाही, म्हणून मग वेळच्या वेळी कामं झालेली बरी. आणि मग मला परत आल्यावर ना एवढं कामांचा लोड राहिला असता, तर म्हणून मग 2 तास पण खूप जास्त आहे, मला तेवढीच कामं उरकून घेते मी त्याच्यामध्ये. मुलांचं पण खाणं-पिण्याचं पण आता शेवभाजी पण करून त्यांना जेवण वगैरे करून घेतील. म्हणजे कसं ते जेवले त्याला झोपून दिलं ना म्हणजे टेन्शन पण जाईल माझं पण आणि आपल्याला पण मन शांतता वाटते. जर तसंच आपण मुलांचं काही सोय करून गेलो नाही आणि आपल्या कामाचं बघितलं ना तर मन लागत नाही तसं. तर सर्व मी गोष्ट मॅनेज करते. घरातलं तर करतेच करते, त्याशिवाय मुलांचं पण खाण्याचं, पिण्याचं सर्व बघते. त्यांना आवडलं नाही तर लगेच दुसरंसुद्धा करून देते. अजिबात थोडाही कंटाळा न करता हे सर्व मी करत असते मॅनेज. जॉब करणं काही सोपं नाही आहे, पण आपण जॉब करत असताना सर्व गोष्टी मॅनेजमेंट केल्या ना तर ते कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही. आपण व्यवस्थित जॉब करतो आणि आपली चिडचिड पण होत नाही. जॉब करतो पण आपल्याकडे तितकंच लक्ष देतो. आपण आपल्या सर्व गोष्टी करतो, हौस करतो, मौज करतो. सर्व आपल्याला व्यवस्थित आपल्या गोष्टी मॅनेज करता येतात. फक्त आपल्याला सर्व गोष्टीचं नियोजन आलं पाहिजे. तरी ते सर्व बघा तुमच्याशी बोलता सर्व कपडेसुद्धा टाकले गेले माझे आणि बरं झालं मी पटकन आल्याला मशीन लावलेलं होतंच, म्हणून मग ते कपडे पण लगेच होऊन गेलेले आहे. तर झाले माझं सर्व इथले गॅलरीचं काम आता. तर चला मी आता पटकनमध्ये जाते आणि बाकीच्या गोष्टी आवरते. तर इथं आता लगेचच टिफिन काढून घेतले मुलांचे आणि आद्विकचं तर त्याचं सर्व टिफिन वगैरे बॉटल सर्व आपल्यालाच काढून घ्यावं लागतं. जो लहान आहे अजून, त्याच्यामुळे तो स्वतः काही असं करत नाही आहे जास्त. कधी त्याच्या मनात आलं तर तेवढं करतो. आणि आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहे. उन्हाळ्यामध्ये काम करता करता पाणी पण पीत जा. पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका, नाही तर डिहायड्रेट होतं माणूस. तर त्याच्यामुळे वेळच्या वेळी पाणी पण पीत जा. तर आपण पाणी पितोच, त्याशिवाय मी झाडांना पण वेळच्या वेळी घालत असते. आणि जिथं जिथं मला वेळ भेटतो ना, जिथं जिथं माझी झाडं आहे लगेच मी तिथे तिथं जर पाणी असेल ना बॉटल हाताशी लगेच मी झाडांनासुद्धा घालून घेते सर्व. आता इथल्या जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना, त्यांची जागा आपण ठेवली ना तर आपण आपलं घर व्यवस्थित दिसतं. म्हणून मग मी लगेच जिथल्या तिथं ठेवण्याचा प्रयत्न करते.
आणि तुम्ही पाहू शकता आता सर्व माझं तर बाकीचं सर्व घरामधले आवरूनच गेलेलं आहे. लगेच मग भांडे राहिले होते तेवढं फायनल, कारण की मी त्यांना लगेच शेवभाजी बनवून दिलेली होती. शेवभाजी चपाती त्यांनी खाल्ली दोघांनी आणि त्याला झोपून पण मी दिलेलं आहे. आता मी पटकन हे भांडे क्लीन करून घेते. भांडे झाले ना भांडे तर मग माझं झाले सर्व कामं. आता फक्त तेवढं किचनचं राहिलेलं होतं. बाकी मी सर्व रूम आवरून घेतले व्यवस्थित. जिथे तिथं बाथरूमसुद्धा माझं घासून वगैरे क्लीन झालेलं आहे. तर इथं आता सर्व भांड्यांचं पसारा राहिला तेवढं आवरून घेते. आणि असं दुपारच्या वेळेस कोणी डिस्टर्ब केलं नाही तर आपण लागोपाठ असं एक काम केलं आणि बसलो कंटाळा केला ना तर ते कामं कधीच होत नाही. म्हणून लगेचच्या लगे कामं केली तर बरं पडतात. म्हणून असं दुपारचा वेळ जो भेटला ना तर त्या वेळेचा उपयोग तुम्ही असा करू शकतात. तर तुम्ही पाहिलं मी जॉब करत असताना सुद्धा सर्व कामंसुद्धा मॅनेज करून घेते. मुलांचं करते मॅनेज. आणि ह्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या ना तर काही कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही, आपल्यालाही त्रास होत नाही. आता मी मीटिंगवरून आली का मग निवांत माझं मुलांसाठी थोडासा वेळ राहील. अभ्यास थोडा आता एक्झाम स्टार्ट होतील आदविकला, अभ्यास घ्यावा लागतो त्याचं. तर ते घ्यायला पण वेळ भेटतो आपल्याला. तर त्याच्यासाठी मग दुपारच्या वेळेमध्ये तरी हे काम आवरून कारण की मुलं दुपारच्या वेळेस झोपतात ना तर संध्याकाळी आपण दुपारी आवरून घेतला का मग संध्याकाळी मुलांसाठी वेळ देऊ शकतो, त्यांचा अभ्यास घेऊ शकतो. म्हणून मग दुपारच्या वेळेचा असा उपयोग करते मी तरी. तर तुमच्या पण मुलांची एक्झाम स्टार्ट होत असेल तर असंच तुम्ही सर्व दुपारी आवरून घेत जा, जेणेकरून संध्याकाळी मुलांसाठी मस्त छान वेळ देता येईल. मुलांच्या अभ्यास घ्यावाच लागतो. लहान मुलं असली तर त्यांना जवळ बसून सर्व गोष्टी सांगाव्या लागतात. जसं जसं ज्याचा जॉबचा टाईम असेल ना तसं तसं तुम्ही मॅनेज करा. तर इथं तर माझा आता सकाळचा जॉब असल्यामुळे मी दुपारी घरी असते. तर इथे पटकन आता क्लिनिंग करून घेते. एरवी मी 2 वाजता येते तरी टाईम पुरतच नाही, पण तरी आपण आपल्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात. तर इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भांडे क्लीन करणं. तर वेळच्या वेळी भांडे झाले ना तर बरं पडतं, नाही तर ते भांड्यांना बघून इतका कंटाळा येतो अक्षरशः. किचनमध्ये फक्त मेन म्हणजे भांड्यांचा पसारा, आणि किचन व्यवस्थित क्लीन राहिलं ना, कोणत्याही प्रकारचा पसारा नसला ना तर आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. तर इथं सर्व भांडे माझे क्लीन झालेले आहे. बेसिंग घासून घेते मी आणि अशा प्रकारे बेसिंगसुद्धा असं मस्त छान घासून क्लीन करून घेतलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही. आणि सर्व माझ्या ऑलमोस्ट सर्व घरातली कामं झालेली आहे. तुम्हाला मी टाईमसुद्धा दाखवणारच आहे. पुढे तुम्हाला दाखवते एवढं क्लीन करते. आणि सर्व तुम्ही पाहिलं कपडे झाले, सर्व बेडरूम हॉल क्लीन करून घेतलेला आहे. आणि सर्व साफसफाई धूळ वगैरे जिथे जिथे शोपीसवर आहे विंडो क्लीन करून घेतलेले आहे. अशा प्रकारे क्लिनिंग माझी मस्त 2 तासामध्ये सुद्धा खूप वेळ भेटतो. हा 2 तास जर व्यवस्थित मॅनेज केला तर खूप सारं घरातली कामं आवरली जातात. तर इथं मस्त छान माझं ओटासुद्धा क्लीन झालेला आहे. आणि तुम्ही मागचं तुम्ही व्हिडिओ बघाल ना तर जो ओटा आहे ना किचनचा ओटा तो पॉलिश केलेला आहे मी. तो व्हिडिओसुद्धा खूप खूप छान आहे. तुम्ही बघा किचन ओटा तुम्ही पॉलिश करू शकता तुमच्या घरच्या घरी. तर त्यांनी ना माझं किचन ओटा खूप चकाकतो आहे आणि गुळगुळीत झालेला आहे. तर इथे मस्त छान आता मी शेवभाजी बनवली. थोडंसं तेलाचे डाग वगैरे पडतातच, मग मी आता लगेच पुसून घेते. तेलकटपणा निघून जातो आणि सर्व छान व्यवस्थित पुसून घेते. आणि अशा प्रकारे मी माझं किचनची मस्त स्वच्छता केलेली आहे. सर्व घराची स्वच्छता केली आहे. म्हणून सर्व घर स्वच्छ झाल्यानंतर भारी वाटतंय, घरामध्ये एकदम क्लीन वाटतंय. तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त बेसिंग क्लीन झालेला आहे. ओटा पूर्ण चकाकतोय कारण की मी पॉलिशसुद्धा केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पॉलिश करण्याचा. ओटा कसा पॉलिश करायचा घरच्या घरच्या साहित्यातून करायचं आहे आपल्याला. बरोबर आता 2 वाजलेले आहे आणि माझं घरचं सर्व क्लिनिंग झाली, बाथरूम क्लिनिंग झाली, कपडे टाकून झाले, लादी पुसली, किचन प्लस मी मुलांसाठी शेवभाजी बनवली होती. शेवभाजी बनवली, त्यांना खाऊ घातलं, आधी तर झोपून दिलेलं आहे. आणि झाले माझे ऑलमोस्ट कामं सर्व. आणि मी आता अजून अर्धा तास आहे मला जायला. तर अर्धा तासाने मी मीटिंगला जाईल. आणि मस्त छान माझी क्लिनिंग पण झालेली आहे 2 तासामध्ये. आणि तुम्हाला टाईम दाखवते आधी. तर तुम्ही पाहिलं 2:10 झालेले आहे आणि सर्व माझं क्लीन झालेलं आहे. तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि अशी झटपट मी कामं करते 2 तासामध्ये दुपारच्या टायमामध्ये. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.